आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचे पिठलं भाकरी. ही महाराष्ट्रीयन लोकांच्या घरोघरी बनणारा पदार्थ आहे आणि डेली रुटीनचा पदार्थ आहे. चला तर मग बनवायला सुरुवात करूया. सगळ्याला आवडणार आहे. नमस्कार, मी आशा किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आता दसरा झाला आणि दिवाळी झाली आणि वेगवेगळे पदार्थ खाऊन गोड असं तेलकट तिखट तर खाऊन सगळ्यांनाच कंटाळा आला आहे. आज आपण बनवणार आहोत पिठलं भाकरी. हे महाराष्ट्रामध्ये घरोघरी बनणारा डेलीच्या रुटीनमधला पदार्थ आहे आणि सगळ्यांना आवडता पदार्थ आहे. आणि घाई गडबडीमध्ये जर स्वयंपाक करायचा असेल तर झटपट होणाऱ्या स्वयंपाक म्हणजे रेसिपी आहे. चला तर मग आपण बनवायला सुरुवात करूया. पहिले आपण पिठलं बनवणार आहोत. पिठल्यासाठी काही साहित्य लागणार आहे ते पाहणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. मी 1 वाटी बेसन पीठ घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा कांदा कट करून घेतलेला आहे. एक लसणाचा कांदा असा सोलून घेतलेला आहे. 4 मिरच्या, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. ह्याला कोथिंबीर थोडी जास्तच लागते. आणि कढीपत्ता घेतलेला आहे. मोहरी घेतलेली आहे. जिरं घेतलेलं आहे. हळद घेतलेली आहे. थोडंसं लाल तिखट घेतलेलं आहे आणि मीठ घेतलेला आहे आणि हिंग घेतलेला आहे. आणि आता आपल्याला हे झालं बेसन बनवायचं साहित्य. तर पहिलं आपण बेसन बनवायला सुरुवात करणार आहोत. आणि बेसन बनवण्यासाठी लागणार आहे तेल आणि पाणी. पहिलं मी हे हिरव्या मिरच्या आणि याच्यातला निम्मा लसूण याच्यामध्ये बारीक करून घेणार आहे आणि अर्धा चमचा जिरं याच्यामध्ये घालणार आहे. आणि हे मिक्सरमधनं आपल्याला फिरून घ्यायचं आहे. याचा ठेचा बनवायचा आहे. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर थोडीशी तुम्ही कोथिंबीर पण याच्यामध्ये टाकू शकता तुम्हाला आवडत असेल तर. आणि हे आपल्याला मिक्सरमधनं याचा ठेचा बनवून घ्यायचा आहे. आणि थोडा लसूण मी पाठीमागे ठेवला. 3-4 लसणाच्या खोड्या तुम्हाला अशा ठेचून घ्यायच्या आहेत. त्याच्या फोडणीला त्याची चव खूप टेस्ट छान लागते. तर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. आणि पिठल्याला थोडं तेल जादाच लागतं. त्यामुळे या चमच्याने मी अर्धा चमचा तेल घालणार आहे. म्हणजे 3 टेबलस्पून या चमच्याने 3 टेबलस्पून तेल. आणि त्याच्यानंतर आपल्याला घालायचे अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं. आपण ऑलरेडी ह्याच्यामध्ये टाकलेला थोडंच टाकायचं आहे. त्याच्यानंतर आपण हा लसूण हे करून घेतलेला आहे, ठेचून घेतलेला आहे. कढीपत्ता घालणार आहोत. गॅस आपल्याला कमी करायचा आहे. ठेचल्याला लसूण घालायचा आहे. आणि ती हिरवी मिरची पण आपण ठेचा करून घेतलेला हे तुम्हाला याच्यामध्ये परतून घ्यायची आहे चांगली. जेणेकरून ही मिरची कच्ची राहणार नाही. कारण कच्ची राहिली तर मिरची पोटाला बाधते. तर आपण हे छानपैकी परतून घेऊया. मिरची परतते आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा. कांदा पण आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. कांदा परतता आहे तोपर्यंत इकडे मी पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. मी जादा ठेवलेलं आहे. मला जादा लागणार आहे त्यासाठी मी जादा पाणी ठेवलेलं आहे. तुम्हाला जेवढं पिठलं करायचं आहे तेवढं पाणी गरम करायला ठेवायचं आहे. त्यानंतर कांदा परतला आहे. त्याच्यामध्ये आपल्याला टाकल्याची निम्मी कोथिंबीर आपण मी घेतलेली. कारण याच्यामध्ये कोथिंबीर अशी खूप छान आणि टेस्टी लागते. कोथिंबीर हिरवी मिरची तर असं लसणाने अशी खूप छान चव येते. आता आपण टाकणार आहोत याच्यामध्ये अर्धा चमच्यापेक्षा कमी हळद टाकणार आहोत. ह्या मसाल्यातला 1 चमचा हळद. आणि ते चांगलं मिक्स करून घेणार आहोत. आणि त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत याच्यामध्ये तुम्हाला किती पाणी तुम्ही हे करणार आहात त्या पद्धतीने टाका. फक्त आता बेसन करताना काय करायचं, तुम्हाला किती करायचं असं पाणी गरम करून घ्यायचं. त्याच्यामध्ये बेसनाला पण छान टेस्ट येते. आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ. तुम्हाला किती लागते त्याप्रमाणे. थोडासा हिंगाची पावडर टाकणार आहे थोडीशी चुटकीभर. तर बेसनाच्या कुठल्याही पदार्थामध्ये हिंग टाकायचा आहे. त्याच्यानंतर थोडंसं टाकायचं आहे आपल्याला हे
काश्मीरी मिर्च पावडर आहे, हलकासा कलर येण्यासाठी, तिखट नाही आहे. आणि त्याच्यानंतर ह्या पाण्याला आपल्याला चांगली उकळी येऊन द्यायची आहे. आणि उकळी आल्यानंतर आपल्याला हे आपण घेतलेलं बेसन थोडं थोडं हे करून हे करायचं आहे, सोडायचं आहे त्याच्यामध्ये. आता तुम्ही हे वाटीने पण सोडू शकता, पण थोडं थोडं सोडायचं, एकदम गजगजीत सोडायचं नाही. आणि ते मिक्सरच्या साहाय्याने तुम्ही असं मिक्स करून घेऊ शकता, किंवा उलताना वगैरे काही तुमच्याकडे असेल ते घेऊन असं हे वैरायचं आहे. मी हे मिक्सर घेतलेलं आहे, त्याच्यामुळं ते गाठी सगळं फुटल्या जातात. अशा प्रकारे आपल्याला हे पिठलं तयार करून घ्यायचं आहे. आणि याने सगळ्या गाठी मोडल्या जातात. आणि आता हे सगळ्या गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि थोड्या वेळ चांगलं एक 10-15 मिनिटं चांगलं शिजून घ्यायचं आहे आपल्याला हे पिठलं कमी गॅसवरती. अशा प्रकारे आपल्याला आता हे सगळ्या गाठी फोडून घेतलेल्या आहेत. आणि 5-6 मिनिटं आपल्याला याच्यावरती झाकण ठेवून कमी गॅसवरती शिजून द्यायचं आहे. कमीत कमी 10 मिनिटं तरी शिजवा. आणि त्याच्यानंतर तुम्ही अधूनमधून 1-2 वेळा हलवा. अशा प्रकारे आपलं पिठलं तयार झालेलं, आपलं पिठलं शिजलेलं आहे. याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे. त्याच्यामुळं असं ते दिसायला पण छान दिसतं आणि खायला पण असं छान लागतं कोथिंबीरमुळे. हे बघा आपलं तयार झालेलं आहे. कुठेही कढईला चिकटलेलं नाही, कारण ह्याला थोडंसं तेल लागतं. तेलामुळं असं पिठलं छान होतं. पिठल्याचे पण भरपूर वेगवेगळे प्रकार आहेत. हा त्यातला एक प्रकार. कोणाला घट्ट आवडतं, कोणाला खूप पातळ आवडतं, कोणाला मिडियम आवडतं. आता आपल्याला बनवायचे आहे भाकरी. आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे. आणि ज्यादा पाणी याच्यासाठी करून घेतलं होतं की कारण भाकरीला पण गरम पाणी घेतलं तर भाकरी अशी चांगली येते. म्हणजे खूप गरम नाही आहे, गुणगुण्यापेक्षा थोडंसं जादा. आता आपल्याला घ्यायचं हे भाकरीचं पीठ. याच्यामध्ये मी थोडंसं चिटकीवर नमक पण टाकलेलं आहे. मी कधी पण भाकरी करते ना तेव्हा थोडंसं ज्वारीच्या याच्यामध्ये मीठ पण टाकते, कारण नाहीतर मग खूपच आळणी भाकरी लागते, कारण चपाती खायची सवय लागलेली असते. चला आपण भाकरी करून घेणार आहोत. एवढ्या पिठात 3 भाकरी होतात. मी कधी झालं तरी थोड्या भाकरी करायच्या, जसं असं तरी इखट्टा मळून घेते आणि ते काढून ठेवते. आणि एका भाकरीचं पीठ घेऊन ह्याला चांगलं चुरून घ्यायचं, तेव्हा भाकरी आपली चांगली छान येते. चांगली चुरायची. भाकरी पीठ करताना पीठ असं जास्त घट्ट नाही ठेवायचं आणि खूप पातळ पण नाही ठेवायचं, मध्यम ठेवायचं. आणि याच्याप्रमाणे आपल्याला हे अशी भाकरी करायची. तुम्हाला किती मोठी जाड करायची, पातळ करायची, त्या पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे करू शकता. आणि आता आपल्याला याच्याकडे टाकायचं आहे पीठ आणि घ्यायची आहे भाकरी थापून. मी भाकरी नेहमी पोळपाटावरती थापते, कारण की त्यामध्ये मला थापायला छान वाटतं. आणि दोन्ही हात असे व्यवस्थित बसतात पोळपाटावरती, असे फ्री. मला जेवढी पातळ जाड आहे तशी करून घ्यायची, थापून घ्यायची आहे. सगळीकडे सारखे थापायचे. अशा प्रकारे आपली भाकरी तयार झालेली आहे. आणि गरम पाणी याच्यासाठी घ्यायचं आहे की कोणी जर नवीन शिकणार असेल तरी सुद्धा त्यांना ते गरम पाण्यामुळे भाकरीचे असे चिरटणार नाही, म्हणून थोडंसं कोमटपेक्षा थोडं जास्त गरम पाणी घ्यायचं आहे. बघा माझी भाकरी कुठेही चिरटलेली नाही. आता आपल्याला तयार झालेली भाकरी तव्यात टाकून घ्यायची आहे. हे बघा अशी भाकरी तव्यात टाकून घ्यायची आहे. एक्स्ट्रा पीठ असेल तर तुम्ही काढून घेऊ शकता, असं झटकून घेऊ शकता. त्याच्यानंतर तुम्हाला याला पाणी लावून घ्यायचं आहे. आणि जेव्हा पाणी लावता तेव्हा तुमचा गॅस असा भाकरी टाकल्यानंतर असा फुलच असायला पाहिजे. मिडियम तो फुल गॅसवरती ही भाकरी करायची आहे आपल्याला, म्हणजे सगळ्या बाजूने व्यवस्थित पचल्या जाते. पाणी आपल्याला सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. नाहीतर मग ते असं पांढरट पाणी जर नाही लागलं नसेल तर असं पांढरट दावतं.
अशा प्रकारे सगळ्या बाजूने व्यवस्थित पाणी लागलेलं आहे. आणि आता आपल्याला ही भाकरी पलटून घ्यायची आहे. आता आपल्याला भाकरी पलटायची आहे. खालच्या बाजूने अशी जास्त भाजून नाही द्यायची. आता ह्या बाजूने आपल्याला व्यवस्थित भाकरी शेकून घ्यायची आहे पूर्ण व्यवस्थित. आणि त्याच्यानंतर ह्या बाजूने आपल्याला तव्यामध्ये पलटी मारायची आहे. आता आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे. बघूया खालच्या बाजूने मस्त भाजलेली आहे. आता पलटी मारायची आहे आणि तव्यामध्येच भाकरी आपल्याला शेकून घ्यायची आहे. गॅसवरती आपण भाकरी शेकायची नाही आहे. गॅसवरती भाकरी शेकच्या म्हणजे असं शरीरासाठी चांगलं नसतं. आपण तव्यामध्येच शेकून घेऊया. आता आपली भाकरी भाजली का आपण बघूया. वा बघा अशा प्रकारे भाकरी तयार झालेली आहे दोन्ही बाजूने. बघा चला आपण बाकीच्या भाकरी करून घेऊया. भाकरी तुम्हाला ठेवताना असे एखादं छोटंसं टोपलं किंवा असं चाळणीवरती ठेवायचे आहे. नाही तर एका एक पण ठेवायचे नाही आहे. अशी वेगळी अशी सेपरेट ठेवायची म्हणजे ती भाकरी अशी व्यवस्थित राहते. नाही तर लूज पडते. लूज पडलेली भाकरी खायला खूप अजिबात चांगली लागत नाही. आपली भाकरी अशी टम्प फुगलेली आहे. जशी चपाती फुगते तशी. अशी भाकरी झाली पाहिजे. आपण झाले बघा. आणि आपण मस्त फुगलेले आहे. अशी भाकरी फुगली पाहिजे. चला आपल्या भाकरी सारे तयार झालेल्या आहेत. हे बघा मी भाकरी तयार करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपलं आज पिठलं भाकरी तयार झालेला आहे. आणि खायला पण टेस्टी, चमचमीत आणि असं सगळ्यांना आवडणारा पदार्थ आहे. पिठलं भाकरी महाराष्ट्रीयन पारंपरिक पद्धतीचा पदार्थ आहे. अशा पद्धतीचं पिठलं भाकरी तुम्ही बनवून बघा. अशाच किचनचे रेसिपी पाहत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि पुन्हा भेटू आपण नवीन रेसिपी घेऊन. चला बाय.